भैया नटीचे जीवर जर घेतल्यावर का साच्या वैयक्तिक घेतले तू वैयक्तिक नट करतो काय चड्डी सगळ्यात नवी आहे. ब्लॉक पाहिलं सच्याची नटी सुद्धा म्हणा चायले मुर्दा कमून माझ्या सच्याच्या मागे एवढा लागलाय तर वहिनी विषय असा तिने कमेंट तशी केली नटीचे कपडे चांगल्या चांगल्यांना नाही भेटतात. म्हणलं भैया मग मी वैयक्तिक आणले आता म्हणलं तुला ट्रोल करायचं मा कामाचे. तर जय श्रीराम भावांनो, मी विका ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. दिवाळीच्या दिवशी बाकीचे लोक उठणं लावून आंघोळ करतात पण आमच्याकडे पॅटर्न जरा वेगळा आहे. आमच्याकडे लाटणं असतं डायरेक्ट भैया, कारण की आमचे कार्यकर्ते तुम्हाला माहिती जरा ज्यादा नादी घेत रातभर लोकांच्या पुरी जागी तिथं सणासुदीचे उठत नाही, त्याच्यामुळे सगळे लाटण्याने आणलेले होते मी एकटा सोडून, कारण की तुम्हाला माहिती मला काही नटी नाहीये. आम्ही फोटो काढत होतो तेवढ्यात आमच्या माऊलीने आमच्यापाशी डॉगेज भाई पाहिलं आणि त्याचं नाव लाले आहे. तेवढ्यात आमची माऊली म्हणले लाल्याचा फोटो काढला नाही, मी तर डायरेक्ट हँग झालो होतो. बरं आमची माऊली म्हणले आमच्या लाल्याचा फोटो काढला नाही, मग ह्यो एक लाल्या हे एक लाल्या. आता कोण तुम्हाला कोणच्या लाल्या आता फोटो कोणच्या लाल्याचा काढत असते ते कमेंट मध्ये सांगा. लग्नात नवरी एवढी नटत नसन एवढे आमचे कार्यकर्ते दिवाळीला नटले होते. चायला म्हणलं तुम्हाला पाहून एखादी पोरगी येडी व्हायला बसली तुम्ही, त्याच्यामुळे काचा काय खाली घेऊ नका. आम्ही डायरेक्ट भाई ट्रिपल एक घेऊन हिरामोती पैसे आलो हाण्याला गेल्या म्हणलं भाऊ व्हिडिओ पाहिला का तू डायरेक्ट बस धुत आणि रील स्टार झाला एका दिवसात. आमची टोळी सध्या एवढी फॉर्मला आहे का आता आम्ही सगळे आवरून निघलो तरी आमचे घरचे म्हणतात नाच क्या हो आज तुम्ही कुठं चाललेत. तेच पाहून आम्हाला मुकाजामाचा पप्पा म्हणजे आमचे मामा आम्हाला म्हणले आज सगळे नवरदेवावर नटलेत, नेमकं चाललेत कुठं. मनात म्हणलं नेमकं आता कॉलेज बंद नाही तर पहिली चक्कर तर तारकपूरला असती, कारण की विषय डायरेक्ट पंपात आहे ना भैया. मला मनात काही जादा वेळ दाबून नाही धरताय, त्याच्यामुळे म्हणलं इथं पांगणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट मुकाजामाच्या मावस भावाच्या दुकानात आलो तिथं आल्या एका सेकंदात विषय पंपात. भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुमचं आयुष्य उदंड हो आणि तुमच्या आयुष्यातून असे नासके उलटे पालटे होऊन पुढचे 2-3 शब्द एवढे भयान होते ते ब्लॉग मध्ये टाकले. वाम्याच्या घरच्यांनी जर ब्लॉग पाहिला ना ते सगळे दानके घेऊन माझ्या घरी येते ना मला वाड्याला नेऊन धुमशी ते. त्याच्यामुळे म्हणलं इथं विषय पंपात होऊन जाईल. चला आपलं डायरेक्ट आम्ही फोटो काढायला आलो आणि यांची पोच पाहून म्हणलं चायला एवढे चिकटून तर नवरदेव नवरी नाही उभा राहत मोकर तुम्ही हायवेला विषय पंपात केलाय. सारे लोक तुमच्याकडे बघायचे, तुम्ही एक तर बाजूला व्हा नाही तर चिकटून तरी आजू.